दिल्लीला निघालो होतो, मध्येच पोलिसांनी अडवलं. बऱ्याच जणांना वाटतं नरड नाही दाबला, अजून पण वळय माझ्या नरड्यावरती, पाठीमागून सहित हात पडलेला. मी पोलीस स्टेशनने मला सोडून दिलं, कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. पहिला फोन माझ्या आईचा आला, रडत होती. घरी आलो. आता ह्या आईचे तर अश्रू तर खोटे नसतील ना. ही आहे हुकुमशाहीची सुरुवात. ह्या आईच्या डोळ्यात आलेले अश्रू म्हणजे पोलिसांनी घोषित केलेली नव्हे, अघोषित आणीबाणी आणि अघोषित हुकुमशाही. पण या प्रत्येक अश्रूची किंमत या सरकारला मोजावी लागणार. मी माझ्या आईला बळच शांत केलंय. तो आक्रोश आहे इथल्या सिस्टीमच्या विरोधामध्ये, केलेल्या गळचेपीच्या विरोधामध्ये. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यासारख्या तरुणांचे कितीही आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी हा आवाज कधीच दबणार नाही. तो कायम बुलंदच असणार. कारण की भारत देश लोकशाहीवरती चालतो, हुकुमशाहीवरती नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले हुकुमशाही आणायचे, जोपर्यंत सच्चे भारतीय जिवंत आहेत तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही टिकणार. आणि जे कोणी हसत होते ना, राजा हो, तुमच्या घरावरती पण ही वेळ येणार आहे आणि तुमची आई पण अशीच रडणार आहे. काळजी. तर मंडळी, होते रविराज साबळे. आपल्या आईने आपली किती काळजी केली, काय घडलं आज दिवसभर, हा सगळा वृत्तांत त्यांनी या व्हिडिओमधनं सांगितला. लोकशाहीसाठी संघर्ष आपण करतच राहणार हे ते सांगत होते. हुकुमशाही विरुद्ध आवाज आपण उठवलेला आहे. तुम्ही माझ्यासारख्या तरुणांचे कितीही आवाज दाबायचा प्रयत्न करा तरी हा आवाज कधीच दबणार नाही. तो कायम बुलंद राहील, असं यावेळेस रविराज साबळे म्हणाले. हे अश्रू आणि या अश्रूंची किंमत तुम्हाला मोजावी लागणार, असे देखील रविराज साबळे म्हणतात. दिल्लीला जात असताना पोलिसांनी अडवून केलेली शारीरिक छळ आणि त्यानंतर भावनिक संघर्ष हा रविराज साबळे यांनी समोर ठेवला. तर या व्हिडिओमधनं रविराज साबळे यांच्या पोलिसांच्या अटकेनंतरचा अनुभव आणि देशातील लोकशाहीच्या सद्यस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. माझ्या आईचे अश्रू आणि व्यवस्थेविरुद्धचा संताप हा आपण या ठिकाणी व्यक्त करत आहोत, असं ते म्हणाले. आणीबाणीचा इशारा त्यांनी यावेळेस दिला. रविराज साबळे दिल्लीला जात असताना पोलिसांनी त्यांना मध्ये अडवलं आणि जो अनुभव त्यांना आला तो अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितला. ते म्हणतात, अजूनही माझ्या गळ्यावर पोलिसांच्या हातांचे वळ आहेत. त्यांना शारीरिक इजा करण्यात खूप मजा वाटत होते. कोणत्याही अधिकृत गुन्ह्याशिवाय त्यांना मला पोलीस स्टेशनमध्ये ठेवायचंच होतं, डांबून ठेवायचं होतं. सुटकेनंतर आईचा आलेला फोन आणि तिचे अश्रू हे या ठिकाणी रविराज साबळे यांनी व्यक्त केलं. ही हुकुमशाही आहे आणि या हुकुमशाहीचं हे प्रतीक आहे. केवळ एका कुटुंबाचे वैयक्तिक दुःख नसून व्यवस्थेच्या गळचेपी विरोधात तो एक आक्रोश असल्याचं रविराज साबळे म्हणतात. या प्रत्येक अश्रूची किंमत ही मोजावी लागणार, असा देखील इशारा त्यांनी दिला. भारत देश लोकशाहीवर चालतो, हुकुमशाहीवर नाही. तुम्ही कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी हा आवाज कायम बुलंद राहणार, असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. हा व्हिडिओ वैयक्तिक अन्यायापेक्षा व्यवस्थेच्या विरोधात एक नैतिक लढाई म्हणून समोर त्यांनी आणलेला आहे. लोकशाही मूल्यांचं रक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कोणत्याही पावाला बळी न पडण्याचा निर्धार यावेळेस रविराज साबळे यांनी केला. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये नोंद करा.